हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपण हिवाळा स्पेशल म्हणजे थंडीमध्ये खास करून केली जाते अशी गुळपोळीची रेसिपी पाहणार आहोत. आत्ता थंडीमध्ये कसं होतं, मुलांच्या पण सहली जातात, ट्रिप्स जातात. मग तुम्ही त्यांच्यासाठी छान असा साठवणीचा खाऊ देऊ शकता. त्यासाठी आपण प्रथम बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे मोठी वाटी. एक मोठी वाटी. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. एकदम करायला सोपी, काही त्याला अवघड नाही आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालत आहोत. आणि आपण तेल एक मोठा चमचा, त्यामध्ये थंड तेल टाकणार आहोत. मी इथे गरम तेलाचा वापर केला नाही, थंड, कारण आपली जी गुळपोळी आहे ती मऊ लुसलुशीत होणार आहे आणि टिकणार पण आहे 8 ते 10 दिवस. एवढी सुंदर होणार आहे बघा. अशा प्रकारे बघा आपण तेल चोळून घेतलं. असं गोळं झाला पाहिजे. त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून छान अशी कणिक मळून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे छान मी मळून घेतली आहे. पाणी थोडं थोडं घालून तेल लावून छान मळून घ्यायची. आणि पुन्हा खूप सुंदर, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्ही स्किप केली तर तुमची जी रेसिपी आहे ती चुकू शकते, म्हणून पूर्ण पाहायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपण छान मळून मळून कणिक घेत आहोत गव्हाची. इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, कारण मैदा मी जास्त करून वापरत नाही. हे बघा अशा प्रकारे आपण मळून घेतलं. त्यानंतर आपण छान असं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपण पुढची तयारी करणार आहोत. त्यासाठी बघा मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे. मी शेंगदाणे छान असे मध्यम गॅसवर भाजून घेणार आहेत. मी त्याचा व्हिडिओ दाखवला नाही. आणि छान थंड झाल्यानंतर आपण मी सालीसकटच ते मिक्सरला बारीक करणार आहे. त्यामध्येच गूळ घालणार आहे आणि गूळ घातल्यानंतर 1 चमचा मी तूप घालून छान असं, हे बघा अशा प्रकारे मी त्याचं मिश्रण असं हे बनवून घेतलं आहे बघा. आणि त्यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत 1 चमचा, म्हणजे खूप छान असा त्याला स्वाद येईल. मी मीठ पण टाकलं होतं, पण ते थोडंसं स्किप झालं आहे. थोडंसं अगदी थोडंसं टाकायचं आहे चिमटभर, आणि खूप छान अशी चव येते. कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं ना तर अप्रतिम अशी चव येते. त्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतात बघा अशी गुळपोळी. एकदा करून बघा, साध्या सोप्या पद्धतीने दाखवली मी आहे. आपलं आतलं जे सारण आहे ते तयार झालं आहे. त्यानंतर आपण कणिक घेतली बघा. छान अशी आपल्याला 10 ते 15 मिनटं होऊन गेले. आपली कणिक पण छान अशी मुरली आहे. आपण त्याच्यात गोळे करून घेणार आहोत आवडीप्रमाणे. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल, कारण साध्या सोप्या पण खूप सुंदर टेस्टी अशा रेसिपी असतात. हे बघा अशा प्रकारे मी गोळे करून घेतले. आपण गव्हाचं पीठ लावून गोळे लाटून घेणार आहोत, पारी थोडीशी. हे बघा अशा प्रकारे आपण लाटून घेत आहोत. आणि नंतर आपण त्यामध्ये जे आपण सारण बनवलं आहे शेंगदाणे आणि गुळाचं, ते बघा अशा प्रकारे मी 3 चमचे त्यामध्ये घालणार आहे. पोह्याचे जे आपले चमचे आहेत ते 3 चमचे सारण घेतलं आहे मी. आणि आपण पुरणपोळीची कशी बनवतो त्याप्रमाणे आपण गोळा बनवून घ्यायचं. हे बघा, म्हणजे किंवा मोदकाचं कसं सारण भरतो त्याप्रमाणे त्याचं पूर्ण तोंड बांधून घ्यायचं आहे. आणि जी वरची एक्स्ट्राची जी कणिक आहे ती आपण काढून घेणार आहोत. खूप सुंदर अप्रतिम अशी होते. हे बघा आपण अशा प्रकारे त्याचं जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेतलं आहे. आणि आपण पोळपाटावर त्याला असं थापणार आहोत, म्हणजे जे सारण आहे ते सर्व बाजूनी लागेल, कुठेही पीठ लागणार नाही. सगळी या बाजूनी ती पसरले जाईल सारण. आणि हलक्या हाताने छान अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत. खूपच छान. काय होतं, मुलं सहलीला गेली ना की तुम्ही बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरातलं कधीही चांगलं, आणि महत्त्वाचं म्हणजे सेहतसाठी, तब्येतीसाठी खूपच चांगलं असतं ते. मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना गुळाची पोळी, तिखट पुरी अशा बनवून दिले तर ते खाणं चांगलं आहे.
जसं की तुम्ही कुरकुरे देता, चिप्स देता, ते तुम्ही बघता का कसे बनवतात आणि कशाप्रकारे ते साहित्याचा वापर करतात. ते मुलांच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही आहे. पुन्हा ते चिप्स म्हणा, कुरकुरे म्हणा, अजिबात चांगल्या प्रतीचं नसतं, चांगला दर्जा पण नसतो त्याचा. मग तुम्ही हे असं मुलांच्या तब्येतीसाठी छान असं घरचं खाऊ दिला तर कधीही चांगला. आणि जे सारण राहिलेलं आहे आपलं, ते आपण असंच बिना फ्रीजचं 10 ते 15 दिवस ठेवू शकतो कारण आपण शेंगदाणे वगैरे छान भाजून घेतले आहेत. त्यानंतर मी तव्यावर अगोदरच तूप टाकलं होतं आणि आपण जी पोळी लाटून घेतली आहे ती छान अशी शेकून घेणार आहोत. खूपच अप्रतिम होते बघा पोळी अशा प्रकारे. तिळाची पण पोळी मी बनवणार आहे, पण आज म्हटलं शेंगदाण्याची बनवूया. नवीन वर्षाची सुरुवात गोड अशी काहीतरी करावी. आपलं नवीन वर्ष नाही आहे ते, पण कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष आहे. आपलं मराठी महिन्याचं जे चैत्र महिन्यापासून सुरुवात होते ते आपलं नवीन वर्षाची सुरुवात आहे. पण जगरोटीप्रमाणे आपण चालायचं असतं. त्यानंतर मी वरनं पुन्हा तूप लावत आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही जे गुळपोळी आहे ती बनवून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खायची आहे तेव्हा तुम्ही ती गरम करून दुधाबरोबर खाऊ शकता किंवा गुळवण्याबरोबर खाऊ शकता किंवा अशीच तुम्ही खाल्ली ना तरी खूपच छान लागते. आणि गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर करू शकता. मी ते सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे, त्यामुळं त्याची चव खूप छान लागते. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व बाजू छान शेकून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी गुळाची पोळी आहे ती छान अशी टिकेल आणि अप्रतिम अशी चव बघा त्याची आहे. बघू शकता गुळपोळी थंडीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्लेले कधीही चांगले आहेत. जसे की काही काहींना ॲनिमियाचा त्रास असतो, म्हणजे हे बघा छान अशी भाजली मी दुसरी पण दाखवते तुम्हाला. म्हणजे रक्तातली कमतरता असते, मग त्यासाठी तुम्ही गूळ आणि शेंगदाणे खाणे कधीही चांगले. त्याने आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि आपल्याला बाकीच्या गोळ्या औषधं घ्यायची काही आवश्यकता लागत नाही. मी पुन्हा वरून असं तूप टाकत आहे. हे घरचं तूप आहे आपलं देशी गाईचं, त्याचा वापर करत आहे. सर्व बाजूनी छान लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजू छान अशा शेकून घ्यायच्या. गूळ आणि शेंगदाणे आपल्या तब्येतीसाठी खूप चांगले असतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, गूळ शेंगदाण्याचे लाडू करून ते तुम्ही खा. ज्यांना रक्ताची कमतरता आहे, ज्यांचं HB कमी आहे त्यांनी खरंच तुमचं HB कधीच कमी होणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य थंडीमध्ये गूळ शेंगदाणे खावेत आणि त्याचे लाडू बनवून खावेत किंवा असे तुम्ही गुळपोळी बनवून ठेवू शकता. मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही गरम करून देऊ शकता. आणि जे सारण आहे ते पण तुम्ही ठेवून कधी पण मुलांसाठी गरम गरम पण तुम्ही गुळपोळी बनवून देऊ शकता. एवढी अप्रतिम अशी चव लागते त्याची, खूपच छान होते आणि चव तर एक नंबरच. हे बघा किती सुंदर झाली आहे, फुलली पण आहे. हे बघा मी प्लेटमध्ये दाखवते तुम्हाला, किती सुंदर दिसते बघा आणि छान अशी भाजली पण आहे. अशी आपली गुळपोळी मी तुम्हाला आता प्लेटमध्ये घडी करून दाखवते. अजिबात बघा कडक झाली नाही, अजून पण मऊ आहे आपली गुळाची पोळी, कारण आपण थंड तेलाचा वापर केला आहे. आणि खूप सुंदर अशी गुळपोळीची रेसिपी. चला तर पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करायची, हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. मी तुम्हाला आतमध्ये दाखवते बघा, किती छान असं आपलं सारण आतपर्यंत पसरलं आहे आणि पोळी आपली छान फुलल्यामुळं सर्व ठिकाणी गोडवा लागतो. खूप सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे गुळपोळीची. चला तर मग पटकन शेअर करायची आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.